application from sine rule, cosine rule and projection rule, that is Napier's analogy. Napier's analogy. First analogy is in triangle ABC. In triangle ABC, tan b minus c upon 2 equal to b minus c upon b plus c into cot a by 2. ही फर्स्ट एनालॉजी आहे. यावरूनच सेकंड आणि थर्ड एनालॉजी सांगता येईल का बघा. येस, समजा मी लेफ्ट साइड लिहिली टॅन a मायनस बी अपॉन 2. व्यवस्थित सिमेट्री कंपेअर करा आणि बघा बरं काय येत आहे. a minus b upon a plus b into a मायनस बी अपॉन a plus b into cot a प्लस बी इंटू कॉट c by 2. a minus b upon a plus b into cot c by 2 is the second analogy. And third analogy, tan c minus a upon 2 equal to c minus a upon c plus a cot b by 2. c minus a upon c plus a into cot b by 2. c minus a upon c plus a into cot b by 2. ओके, यालाच एखाद्या वेळी टॅन a मायनस सी अपॉन 2 जर असेल तर a मायनस सी अपॉन a प्लस सी इंटू कॉट बी बाय 2 असंही लिहिता येऊ शकतं. ओके, दीज 3 आर द नेपियर्स एनालॉजीज. या एनालॉजी आपल्याला आता प्रूव्ह करायच्या आहेत. ऑब्वियसली मी एकच प्रूव्ह करून देणार, बाकीच्या 2 तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत. पण या एनालॉजीज प्रूव्ह करत असताना आपल्याला एक फॉर्म्युलांचा ग्रुप जो की 11th सेक्शन मधला आहे पुन्हा, तो म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल्स मधला ग्रुप आहे. प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल मध्ये फॉर्म्युलांचे 2 सिंपल ग्रुप आहेत जे आपल्याला या डेरिव्हेशनसाठीच नाही तर पुढेही बऱ्याचशा एक्झाम्पल्ससाठी खूप युजफुल ठरणारे ते 2 ग्रुप आहेत. आधी आपण ते 2 ग्रुप तयार करू. ते तयार करणे आणि त्या ग्रुपचा स्टडी करणे दोन्ही एकत्रच आहे. तो ग्रुप काय, हे फॉर्म्युले पण इतर ट्रिग्नोमेट्रिकच्या अँगलसाठी उपयोगात येत नाहीत. हे फक्त त्याच क्वेश्चन्समध्ये आपण यूज करू शकतो ज्या क्वेश्चनमध्ये असं म्हटलेलं आहे इन ट्रायंगल ABC. आता एखाद्या वेळी ABC ऐवजी PQR पण असेल, डझंट मॅटर. म्हणजे तीनही अँगल A, B आणि C हे तीनही अँगल जर एकाच ट्रायंगलचे 3 अँगल असतील, एकाच ट्रायंगलचे 3 अँगल असतील तर आपण हे रिझल्ट्स वापरू शकतो त्याच ठिकाणी, फक्त बाकी इतर ठिकाणी नाही. ओके, मग ट्रायंगलमध्ये आपल्याला माहिती आहे जर A, B, C हे एकाच ट्रायंगलचे 3 अँगल असतील
तर ए प्लस बी प्लस सी इक्वल टू काय असतं? ट्रँगलच्या तिन्ही अँगलचं ॲडिशन 180 डिग्री. 180 डिग्री किंवा त्याला आपण पाय असं लिहू शकतो रेडियसमध्ये. इट इज 180 डिग्री और पाय रेडियस. बरोबर. Yes. म्हणजेच यात आपण ए प्लस बी इक्वल टू पाय मायनस सी असं लिहू शकतो. ए प्लस बी इक्वल टू पाय मायनस सी. आता यामध्ये समजा आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आहे साइन ए प्लस बी ची. तर साइन ए प्लस बी ला आपण साइन पाय मायनस सी असे लिहू शकतो, कारण ए प्लस बी म्हणजेच पाय मायनस सी. ए प्लस बी म्हणजे पाय मायनस सी. मग साइन पाय मायनस थिटा, साइन 180 मायनस थिटा इक्वल टू काय असतो? Sin theta. साइन थिटा. Sin theta. कारण रेशो चेंज होणार नाहीये. क्वाड्रंट सेकंड आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन Positive. पॉझिटिव्ह असतो. म्हणजेच साइन सी याचा अर्थ आपल्याला लिहिता येईल साइन ए प्लस बी इक्वल टू साइन सी. ठीक आहे, तो मिळाला. त्यानंतर कॉस ए प्लस बी जर फाइंड करायचा असेल त्याला आपण कॉस पाय मायनस सी असं लिहू शकतो. कॉस ए प्लस बी ला आपण कॉस पाय मायनस सी लिहू शकतो. कॉस पाय मायनस सी काय येईल? Minus cos. minus cos theta. मायनस कॉस थिटा, कारण सेकंड क्वार्टर मध्ये कॉस निगेटिव्ह असतो. मायनस कॉस सी. आणि मग टॅन ए प्लस बी काय येईल? Minus tan C. minus tan c. मायनस टॅन सी. म्हणजेच यावरून आपल्याला एक ग्रुप मिळाला साइन ए प्लस बी इक्वल टू साइन सी. कॉस ए प्लस बी इक्वल टू माइनस कॉस सी. टैन ए प्लस बी इक्वल टू मायनस टॅन सी. हे रिझल्ट क्विकली तयार करणंही अवघड नाही आहे. एखाद्या वेळी ते कन्फ्युजन होतात, विसरतात, म्हणून हे तुम्हाला प्रूव्ह करून दाखवलं की याचा काय नेमका ट्रॅक आहे डेरिव्हेशनचा ते. ओके. आता साइन ए प्लस बी इक्वल टू साइन सी, कॉस ए प्लस बी इक्वल टू मायनस कॉस सी आणि टॅन ए प्लस बी इक्वल टू मायनस टॅन सी. यात साइन बी प्लस सी Sin A. इक्वल टू काय येईल मग? असंच Sin A. बरोबर, कारण आपल्याला जर बी प्लस सी ची व्हॅल्यू फाइंड करायची तर ए पलीकडे जाईल आणि मग साइन पाय मायनस ए. बरोबर. म्हणजे सिमिलरली आपण साइन बी प्लस सी म्हणजे साइन ए, Sin A. कॉस बी प्लस सी काय येईल? Minus cos A. minus cos a. मायनस कॉस ए. आणि टॅन बी प्लस सी काय येईल? Minus tan A. sin a. मायनस टॅन ए. हे झाले बी प्लस सी चे. त्यानंतर साइन ए प्लस सी, Sin B. Sin B. साइन ए प्लस सी, Sin B.
साइन बी, साइन बी प्लस सॉरी कॉस ए प्लस सी cos B minus cos A cos B minus cos कॉस ए प्लस सी minus cos B minus cos B आणि टॅन ए प्लस सी minus tan B मायनस टॅन बी. B बरोबर आहे. हे रिझल्ट्स इफेक्टिवली जर वापरता आले, खूप जास्त बेनिफिट त्याचा होतो सिम्प्लिफिकेशन्समध्ये आपल्याला या सर्व रिझल्ट्सचा. ओके, म्हणजे इथे ए प्लस बी प्लस सी इक्वल टू पाय, यावरून आपल्याला हा एक पूर्ण ग्रुप मिळाला 9 फॉर्म्युलांचा. त्यातलाही जास्तीत जास्त यूज हा आपल्याला साइन आणि कॉसच्याच रिझल्टचा आहे, त्यांचा कमी ठिकाणी होतो खूप. हा फर्स्ट ग्रुप झाला 9 रिझल्टचा. ओके, त्यानंतर आणखी एक ग्रुप याच प्रकारचा, जर ए प्लस बी प्लस सी इक्वल टू पाय, ए प्लस बी इक्वल टू आहे पाय मायनस सी. ठीक आहे, आपण त्याचा ग्रुपच सेपरेट तयार करू. इन ट्रायंगल ABC ए प्लस बी प्लस सी इक्वल टू पाय, म्हणजेच ए प्लस बी इक्वल टू पाय मायनस सी, ए प्लस बी इक्वल टू पाय मायनस सी. दोन्ही साईडला जर आपण 2 न डिवाइड केलं, दोन्ही साईडला 2 न डिवाइड केलं, काय होईल? A plus B upon 2 is equal to pi by 2 minus C by 2. ए प्लस बी अपॉन 2 इक्वल टू पाय बाय 2 मायनस सी बाय 2. राईट साईडला 2 सेपरेट डिवाइड केला, पाय बाय 2 मायनस सी बाय 2. आता यामध्ये साइन ए प्लस बी अपॉन 2 याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. साइन ए प्लस बी अपॉन 2 म्हणजेच लिहिता येईल साइन पाय बाय 2 मायनस सी बाय 2. साइन पाय बाय 2 मायनस थिटा, Cos theta. साइन पाय बाय 2 मायनस थिटा Cos theta. कॉस थिटा, म्हणजे तो येईल कॉस सी बाय 2. आता सिमिलरली कॉस ए प्लस बी अपॉन 2 ची व्हॅल्यू काय येईल बरं? Sin C by 2. कारण पाय बाय 2 म्हटलं की रेशो चेंज होणार. आता साईनचा जसा कॉस झाला तसा कॉसचा काय होणार, Sin. आणि टॅनचा काय होणार, Cot. कॉट. आणि पाय बाय 2 मायनस थिटा म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट आहे. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळेच पॉझिटिव्ह असतात, त्यामुळं इथे या ग्रुपमध्ये कुठलाच व्हॅल्यू मायनस येण्याचा काही चान्स नाही. म्हणजे आपण एकाच टर्मवरून आपण सगळे रिझल्ट पण लिहू शकतो, ऑब्झर्वेशन प्रॉपर असतील तर. साइन ए प्लस बी इक्वल अपॉन 2 इक्वल टू कॉस सी बाय 2. त्यानंतर कॉस ए प्लस बी अपॉन 2 इक्वल टू
साइन सी बाय 2 आणि tan a प्लस बी अपॉन 2 इक्वल टू cot cot c by 2. Okay. Similarly, sin b plus c upon 2 equal to काय लिहिता येईल बरं? Sin A by 2. sin by Sin a by 2 A by 2. a by 2 cos Sir, cos A by 2 is not. Cos A by 2. No, sir. Cos A Yes. by 2. yes sir cos a by 2 cos a by 2. Cos b plus c upon 2 sin a by 2 A by 2. sin a by 2 आणि tan b plus c upon 2 What is A by 2? cot a by 2 cot a by 2 A by 2. a by 2. Then sin a plus c upon 2 by So, cot B by 2. Cos B by 2. cos b by 2 b by 2 cos a plus c upon 2 Sin B by 2. Sin B by 2. आणि tan a plus c upon 2 Cos B by 2. cot b by 2. लक्षात आला ट्रॅक या दोन्ही ग्रुपचा कसा आहे तो? Yes, sir. दोन्ही ग्रुपचा ट्रॅक कसा आहे तो कळला? Yes, sir. Yes, sir. ओके. आधी हे दोन्ही ग्रुप लिहून घ्या, मग आपण डेरिव्हेशन कडे जाऊया नेपियर्स एनालॉजीच्या. आता नेपियर्स एनालॉजी याची आपल्याला प्रूफ पाहायची आहे. नेपियर्स एनालॉजी मधली फर्स्ट एनालॉजी आपण घेऊ, बाकी दोन तुम्ही कंप्लीट करू शकता. दॅट फर्स्ट एनालॉजी इज tan b minus c upon 2 in triangle ABC tan b minus c upon 2 equal to b minus c upon b plus c into cot a by 2. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. याची प्रूफ देत असताना पहिल्यांदा आपल्याला या प्रकारचे जे एक्झाम्पल्स असणार आहेत प्रूव्ह दॅटचे किंवा सिम्प्लिफायचे, ज्याही कुठल्या एक्झाम्पलमध्ये असं कॉम्बिनेशन दिसेल ए मायनस बी, बी मायनस सी वगैरे असे, ए प्लस बी, बी प्लस सी यांचा रेशो किंवा त्यातला एखादा असेल एखादा नसेल, तिथे आपल्याला साइन रूल मोस्ट ऑफ द टाइम्स वापरावा लागतो. आणि तो साइन रूल पण कुठल्या फॉर्ममध्ये? इन ट्रायंगल ABC बाकीचे सगळे रूल आपण डेरिव्हेशन मध्ये मध्येच कुठेतरी डायरेक्ट ब्रॅकेटमध्ये रिझन देऊन यूज करू शकतो किंवा लिहू शकतो. पण साइन रूल असा रूल आहे, तो जर आपला त्या डेरिव्हेशन मध्ये वापरायचा असेल तर तो कुठल्या फॉर्म मध्ये लागणार आहे तो फॉर्म आपल्याला आधीच तयार करून ठेवावा लागतो. ते बाय ऑब्झर्वेशन बाय प्रॅक्टिस लक्षात येऊन जातं. साइन रूल सर स्क्रीन दिसत नाही.
by sine rule upon a upon sin a equal to b upon sin b equal to c upon sin c. त्याचा हा फॉर्म वापरायचा आहे. हे तिन्ही रेशो इक्वल आहेत आणि प्रत्येक रेशोला आपण इक्वल टू के लिहू शकतो किंवा इक्वल टू 2r असतो. 2r पण चालेल किंवा के घेऊ शकतो, कॉन्स्टंट के. आता प्रत्येक रेशो जर आपण केला इक्वेट केला म्हणजे a अपॉन साइन ए इक्वल टू के लिहिलं, साइन ए राईट साईडला जाईल म्हणजेच a इक्वल टू के साइन ए, b इक्वल टू के साइन बी आणि c इक्वल टू के साइन सी. के साइन ए, के साइन बी, के साइन सी या प्रकारे आपण फर्स्ट इक्वेशन तयार केलं. ओके. आता यामध्ये डेरिव्हेशन देत असताना आपल्याला LHS वरून RHS मिळवण्यापेक्षा RHS वरून LHS मिळवायची आहे. पूर्ण राईट साईड घेऊ शकतो आपण किंवा फक्त एवढीच टर्म जरी घेतली तरीही ते कन्व्हिनियंट आहे. म्हणजे b मायनस सी अपॉन b प्लस सी आणि इथे साइन रूल नुसार तयार केलेल्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करायच्या आहेत. साइन रूल नुसार तयार केलेल्या व्हॅल्यू म्हणजे इक्वेशन 1 मधल्या व्हॅल्यू. b ची व्हॅल्यू के साइन बी, सी ची व्हॅल्यू के साइन सी जर सबस्टिट्यूट केली तर न्यूमरेटर येईल के साइन बी मायनस के साइन सी डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर के साइन बी प्लस के साइन सी. के साइन बी माइनस के साइन सी, के साइन बी प्लस के साइन सी. न्यूमरेटरहून के कॉमन येईल, डिनॉमिनेटरहून के कॉमन येईल, के इंटू ब्रॅकेट न्यूमरेटरला येईल साइन बी मायनस साइन सी आणि डिनॉमिनेटरला के इन ब्रॅकेट साइन बी प्लस साइन सी. के कॅन्सल. ओके. आता इथे न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोन्ही ठिकाणच्या टर्म या एका ट्रिग्नॉमेट्रीच्या स्पेसिफिक फॉर्म्युलांच्या फॉर्ममध्ये आहेत. दॅट इज फॅक्टरायझेशन फॉर्म्युले. बघा सगळी मागची ट्रिग्नॉमेट्री 11ची जे ग्रुप आहेत सगळे ग्रुप यामध्ये रिकव्हर होतात. फॅक्टरायझेशन फॉर्म्युले 4 फॉर्म्युले फॅक्टरायझेशनचे. येस. इथे आपल्याला त्यातले 2 लागत आहेत पण पुढे काही एक्झाम्पल्समध्ये वगैरे आणखी इतर फॉर्म्युलेही लागू शकतात. तर फॅक्टरायझेशन फॉर्म्युलांचा ग्रुप काय? साइन सी प्लस साइन डी इक्वल टू 2 sin c plus d upon 2 into cos c minus d upon 2. 2 sin c plus d upon 2 into cos c minus d upon 2. 2 sin c plus d upon 2 into cos c minus d upon 2. त्यानंतर
साइन सी माइनस साइन डी 2 cos c plus d upon 2 into sin c minus d upon 2. 2 cos c plus d upon 2 into sin c minus d upon 2. त्यानंतर cos c plus cos d equal to 2 cos c plus d upon 2 into cos c minus d upon 2. D upon 2 cos c plus d upon 2 into cos c minus d upon 2. फॉर्म्युले ऑब्झर्व करा व्यवस्थित. राईट साईडला प्रत्येक ठिकाणी c प्लस डी अपॉन 2 c मायनस डी अपॉन 2 हे फिक्स आहे. Yes. चेंजेस होत आहेत फक्त हे साइन कॉस कॉस साइन कॉस कॉस आणि शेवटचा फॉर्म्युला कॉस सी मायनस कॉस डी इक्वल टू Minus 2 sin c plus d upon 2. मायनस 2 साइन हे आहे. c plus d upon 2 सी प्लस डी अपॉन 2 into sin c minus d upon 2. इंटू साइन सी माइनस डी अपॉन 2. माइनस 2 साइन सी प्लस डी अपॉन 2 इंटू साइन सी माइनस डी अपॉन 2. हे 4 आहेत फॅक्टरायझेशन फॉर्म्युले. आणि हे फॅक्टरायझेशन फॉर्म्युले भरपूर ठिकाणी आपल्याला युजफुल ठरतात. त्यापैकी हे 2 तर लगेच लागणार आहेत या डेरिव्हेशनला. साइन सी प्लस साइन डी साइन सी मायनस साइन डी. फॉर्म्युले पाहून घ्या व्यवस्थित, नसतील तर लिहून घ्या. साइन सी प्लस साइन डी 2 साइन सी प्लस डी अपॉन 2 इंटू कॉस सी माइनस डी अपॉन 2. ओके. Yes, sir. कॉम्प्लिकेट सर. त्यानंतर आता या डेरिव्हेशन मध्ये न्यूमरेटरची टर्म साइन बी मायनस साइन सी आहे. साइन बी मायनस साइन सी त्यालाच आपण साइन सी मायनस साइन डी चा फॉर्म्युला वापरू शकतो. काय होईल न्यूमरेटर? 2 cos b plus c upon 2 इंटू sin b minus d upon 2. मायनस सी अपॉन 2 cos b plus c upon 2 into sin b minus c upon 2 divided by डिनॉमिनेटरला sin c plus sin d चा फॉर्म्युला 2 sin b plus c upon 2 cos b minus c upon 2. अब सी मायनस सी अपॉन 2. 2 sin b plus c upon 2 into cos b minus c upon 2. म्हणजे या डेरिव्हेशन मध्ये आपण काय काय केलं इथपर्यंत? पहिल्यांदा साइन रूल लिहिला ह्या फॉर्म मध्ये.
त्यावरून ए बी सीच्या किमती काढल्या, त्यातल्या बी आणि सीच्या व्हॅल्यू ह्या टर्ममध्ये सबस्टिट्यूट केल्या, न्यूमरेटर डिनॉमिनेटरहून के कॉमन घेतला, कॅन्सल झाला, त्यानंतर न्यूमरेटरला साइन सी मायनस साइन डी आणि डिनॉमिनेटरला साइन सी प्लस साइन डीचा फॉर्म्युला वापरला, त्यातले हे 2 2 कॅन्सल होतील. आता पुढे नेक्स्ट टर्मला पहा. आत्ताच आपण ट्रिग्नोमेट्रीच्या प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगलवरचा एक ग्रुप पाहिलाय, त्यानुसार कॉस बी प्लस सी अपॉन 2 याची व्हॅल्यू काय? C upon 2. Sin A upon 2. कॉस बी प्लस सी अपॉन 2. त्यामुळे हे लिहून घ्या म्हटलं होतं, आपण स्क्रीनशॉट मारतो पटकन, बघू नंतर. आहे का ग्रुप? Yes, sir. कॉस बी प्लस सी अपॉन 2 Sin A by 2. किंवा असंही करता येईल, त्याला लेफ्ट साइड आहे बी मायनस सी अपॉन बी प्लस सी इक्वल टू आपण काय करू, कॉस बी प्लस सी अपॉन 2 डिवायडेड बाय साइन बी प्लस सी अपॉन 2. कॉस अपॉन साइन काय? कॉट. बरोबर आहे. त्याला आपण कॉट बी प्लस सी अपॉन 2 पण लिहू शकतो, पण त्या कॉटला परत टॅन मध्ये कन्व्हर्ट करावं लागेल आणि टॅनचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. त्यापेक्षा साइन कॉसचेच यूज करा, जास्त कन्व्हिनियंट आहे. कॉस बी प्लस सी अपॉन 2 ला आपण साइन ए अपॉन 2 लिहू शकतो आणि डिनॉमिनेटरला जो साइन बी प्लस सी अपॉन 2 आहे त्याला कॉस ए अपॉन 2 लिहिता येईल. बरोबर. साइन ए अपॉन 2 कॉस ए अपॉन 2. आणि पुढची जी टर्म आहे ही, याला मात्र आपण साइन बी मायनस सी अपॉन 2 डिवायडेड बाय कॉस बी मायनस सी अपॉन 2. साइनच्या समोरचा हा ब्रॅकेट आणि कॉसच्या समोरचा हा ब्रॅकेट सेमच आहे. मग साइन थिटा अपॉन कॉस थिटा टॅन थिटा म्हणजेच त्याला लिहिता येईल B minus C upon 2. टॅन बी मायनस सी अपॉन 2. टॅन बी मायनस सी अपॉन 2. आता जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे त्यामध्ये ही टर्म लेफ्ट साईडला पाहिजे, याला मल्टिप्लाय, म्हणजेच आपण बी मायनस सी अपॉन बी प्लस सी इंटू कॉस न्यूमरेटरला आला, साइन डिनॉमिनेटरला आला, इक्वल टू विल टॅन बी मायनस सी अपॉन 2. आणि कॉस अपॉन साइन, कॉस अपॉन साइन म्हणजे Cot A by 2.
म्हणजेच बी मायनस सी अपॉन बी प्लस सी इंटू कॉट ए बाय 2 इक्वल टू tan p minus c upon 2. That is the first Napier's analogy. First Napier's analogy. लक्षात आले? प्रूफ फार मोठी नाही आहे. आपण त्या प्रूफच्या वेळेतच फॉर्म्युलांचे 2-3 ग्रुप पाहिल्यामुळे त्याची लेंथ वाटते. साइन रूल वापरला, फॅक्टरायझेशन फॉर्म्युले वापरले आणि मग ट्रायंगलच्या प्रॉपर्टीजचे रिझल्ट वापरले. टेक डाउन दिस. एक्सरसाइज examples. In triangle ABC, prove that sine b minus c upon 2 sine b minus c upon 2 equal to b minus c upon a into cos a by 2. b minus c upon a into cos a by 2. आता यामध्ये सिमिलर डेरिवेशन आहे ऑलमोस्ट. फर्स्ट ऑफ ऑल, इन ट्रायंगल ABC बाय साइन रूल नुसार आपण आधी काय कन्सिडर करणार, a अपॉन साइन a इक्वल टू b अपॉन साइन b इक्वल टू c अपॉन साइन c इक्वल टू k. बरोबर. a अपॉन साइन a, b अपॉन साइन b, c अपॉन साइन c इक्वल टू k. त्यानंतर यावरून काय लिहिता येतं आपल्याला, a इक्वल टू k साइन a, b इक्वल टू k साइन b and c इक्वल टू k साइन c. k sin a, k sin b, k sin c. ओके. आता या व्हॅल्यूज ही टर्म घ्यायची फक्त, किंवा आपण पूर्ण RHS पण घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. b मायनस सी अपॉन a घेतला, मागच्या सारखंच b मायनस सी, b म्हणजेच k साइन b, c म्हणजे k साइन c आणि डिनॉमिनेटरला a म्हणजे
के साइन ए. बरोबर. काय करता येईल पुढे? कॉमन टर्म के आणि कॅन्सल करू. येस. न्यूमरेटर के कॅन्सल करून न्यूमरेटरहून के कॉमन घ्यायचा. काय राहील ब्रॅकेटमध्ये शिल्लक? साइन बी मायनस साइन सी आणि डिनॉमिनेटरला के साइन ए. बरोबर. आता यामध्ये के कॅन्सल होईल. साइन बी मायनस साइन सी, त्याला आपण साइन सी मायनस साइन डी चा फॉर्म्युला वापरू शकतो. 2 cos b plus c upon into sin b minus c upon 2 cos b plus c upon 2 into sin b minus c upon 2. आता मागच्या ठिकाणी डिनॉमिनेटरला पण तशीच टर्म होती एक, की ज्यामध्ये साइन सी प्लस साइन डी चा फॉर्म्युला आपण वापरला. आता इथे डिनॉमिनेटरला साइन ए एकटाच आहे. डिनॉमिनेटरला साइन ए एकटाच आहे. त्याचं काय करता येईल? मल्टिप्लाय न्यायचा b minus c upon a. हां, b minus c upon a ला मल्टिप्लाय करा. बी मायनस सी. हाफ अँगल फॉर्म्युला. हाफ अँगल फॉर्म्युला. साइन ए साठी आपण साइन थीटाचा हाफ अँगल फॉर्म्युला वापरू शकतो. 2 साइन ए बाय 2 इंटू कॉस ए बाय 2. वाटल्यास आपण तो पुढच्या स्टेपला वापरू. या स्टेपला ठीक आहे, यूज करा लगेच. साइन थीटा म्हणजे 2 साइन थीटा बाय 2 इंटू कॉस थीटा बाय 2. बरोबर. 2 साइन थीटा बाय 2 इंटू कॉस थीटा बाय 2. यस. डिनॉमिनेटर होईल 2 साइन ए बाय 2 इंटू कॉस ए बाय 2. यातला हा 2 कॅन्सल झाला. पुढे काय होणार? सर ट्रायंगल फॉर्म्युला वापरायचा. sin a by 2 equal to sin b plus c upon. लेफ्ट साइड आहे आपली बी मायनस सी अपॉन ए. राईट साइडला कॉस बी प्लस सी अपॉन 2 म्हणजे साइन ए बाय 2 इंटू पुढे साइन बी मायनस सी अपॉन 2 डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला साइन ए बाय 2 इंटू कॉस ए बाय 2 शिल्लक राहिला. पैकी साइन ए बाय 2 कॅन्सल होईल. बरोबर. आणि हा कॉस ए बाय 2 फक्त लेफ्ट साइडला मल्टिप्लाय केला तर बी मायनस सी अपॉन ए इंटू कॉस ए बाय 2 इक्वल टू साइन बी माइनस सी अपॉन 2. साइन बी माइनस सी अपॉन 2.
बरोबर आहे. तर यामध्ये जसं नेपियर्स एनॉलॉजीमध्ये जसं एकासारखेच 3 रिझल्ट होते, तसे या एक्झाम्पलचे सुद्धा 3 रिझल्ट होऊ शकतात. बरोबर आहे, होतील की नाही? बरोबर सर. त्या एक्झाम्पलचे 3 रिझल्ट होऊ शकतात. मग तसे 3 रिझल्ट तुम्ही तयार करायचे आणि प्रूव्ह करून पाहायचे. प्रॅक्टिस पण होते, आणखी एक्स्ट्रा एक्झाम्पल पण सोडून होतं. ओके.